पेट्रोल आणि डिझेल 3 रुपये प्रति लिटरनं महागलं. नवीन दर लागू. मुंबईत आता पेट्रोल 106 रुपये 50 पैसे तर डिझेलचे दर 93 रुपयांच्या घरात. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाचे भाव कडाडल्यामुळे दरवाढ. पुण्यामध्ये पेट्रोलचे दर 106 रुपये 95 पैसे प्रति लिटर तर नागपुरात दर 107 रुपये 14 पैशांवर. डिझेल देखील 3 रुपये 11 पैशांनी वाढून 93 रुपये 69 पैसे प्रति लिटरवर. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. केंद्राकडून 12 रुपये 35 पैशांना कांदा विकत घेतला जाणार. साताऱ्यातनं मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा. आंदोलनापूर्वी राजू शेट्टींचा आंबा बागायतदारांना पोलिसांची नोटीस. आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी आंदोलनाला बंदी. आंबा आणि काजू बागायतदारांचा आज वर्षा बंगल्याच्या दिशेने एल्गार. सरकारसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर मोर्चा निघणार. मंत्री प्रताप सरनाईकांकडून एसटी तिकीट दरवाढीचे संकेत. पेट्रोल डिझेलच्या किमती वाढल्यामुळे आम्हाला जास्त फटका बसणार. भविष्यात एसटी बसमध्ये भाडेवाढ करावी लागेल. सरनाईकांचं सूचक वक्तव्य. नीटची पुनर्परीक्षा 21 जूनला होणार. विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत दिलं जाणार. पुनर्परीक्षेचं शुल्क नाही. पुढील वर्षापासून ऑनलाईन परीक्षा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची माहिती. पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये बॉम्ब सदृश्य वस्तू ठेवल्याप्रकरणी आरोपी अटकेत. सफाई कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. पुरुषांच्या टॉयलेटमध्ये हा टाइम बॉम्ब ठेवण्यात आला होता. शिवसेना पक्ष आणि चिन्हाप्रकरणी सुप्रीम कोर्टात 30 जुलैला पुढची सुनावणी. प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची ठाकरे सेनेची कोर्टाकडे विनंती. तर कोर्ट निर्णय घेत नाही अशी विधानं माध्यमांसमोर थांबवा. सरन्यायाधीशांनी खडसावलं. एलपीजी पुरवठ्याबाबत भारत आणि युएईमध्ये सामंजस्य करार. पंतप्रधान मोदींच्या युएई दौऱ्यादरम्यान धोरणात्मक पेट्रोलियम साठ्याबाबत सामंजस्य करार. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 2,500 तर चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची मोठी घसरण. सोनं जीएसटीचा 1,62,225 रुपयांवर तर चांदीसाठी 2,73,980 रुपये मोजावे लागणार.